नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भावांनो, आज आहे आपला 12वा दिवस 30 डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंजमधला. तर इथं आपला आजचं जे काही फेस कॅम आहे तो होऊ नाही शकला काही कारणामुळे, पण लगेचच आपलं फेस कॅम पण इथं कंटिन्यू होईल. पण आपला आजचं जे काही व्हिडिओ आहे ते आपलं खरंच खूप ट्रेंडिंग चाललं आहे, कारण आपण 30 दिवस कंटिन्यू गणपती बाप्पा स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथं आणणार होते. त्यातला आपला आजचा 12वा दिवस इथं असणार आहे. व्हिडिओ खरंच खूप खास झालेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे काही लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे त्याला क्लिक करून आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला म्हणून आपण आपला आजचा व्हिडिओ तो चालू करूया. सगळ्यात आधी तुम्हाला आपला अलाइट मोशन ॲपमध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमधून जे काही आपली वेबसाईट आहे त्यावरून तुम्हाला आपले जे काही मटेरियल ते डाउनलोड करायचं आहे. मटेरियल जर डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर खाली कमेंट करा, आपण त्याच्यावर सोल्युशन नक्की घेऊन येऊया. तर बघू शकता तुम्हाला पहिली लिंक ओपन करायची आहे. पहिली लिंक ओपन केल्याच्या नंतर आपली थंबनेल तुम्हाला इथे दिसून येईल. थंबनेल दिसल्यानंतर तुम्हाला आपलं जे काही मटेरियल आहे तिथून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, प्रोजेक्ट्समध्ये हे मटेरियल इन्स्टॉल करायचं आहे आणि बीटमार्क इथं चालू करायची आहे. बीटमार्क चालू केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं एक ओव्हरलेवाला व्हिडिओ आहे ते तुम्हाला इथे लावून टाकायचं आहे. मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये ते व्हिडिओ इथे देईल, तर ते व्हिडिओ तुम्हाला इथे लावून टाका. बघू शकता हे व्हिडिओ असं इथे लावून टाकायचं आहे आणि या व्हिडिओची ड्युरेशन तुम्हाला 13.17 पर्यंत इथं ठेवायची आहे. 13.17च्या पुढची एक्स्ट्राची जे काही बीटमार्क असेल, म्हणजे बीटमार्कच्या पुढचं जे काही पार्ट असेल ते तुम्हाला इथं असा ट्रिम करून टाकायचा आहे. तर हा एक्स्ट्राचा पार्ट इथे ट्रिम केल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, याच्यावर एक PNG इथं लावून घ्यायची आहे. जे की PNG मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते PNG इथं लावून घ्या आणि PNGची ड्युरेशन 13.17 पर्यंत वाढून घ्या आणि याला इथं ॲडजस्ट करून घ्या. बघू शकता काय अशा प्रकारे PNG अशी इथं लावून घ्यायची आणि PNGला इथं सेंटरला इथं ॲडजस्ट करून टाकायचं आहे काय अशा प्रकारे. हे एवढं तुम्हाला सेटिंग करून घ्यायची आहे. हे एवढी सेटिंग केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, आपलं जे काही बॅकग्राऊंडला व्हिडिओ आहे त्याची ऑपेसिटी तुम्हाला इथं अशी कमी करायची आहे काय अशा प्रकारे. म्हणजे आपलं जास्त फोकस आपल्या PNGवर जावं, त्यासाठी आपल्याला आपल्या जे काही बॅकग्राऊंडचं जे काही व्हिडिओ आहे, आपण ओव्हरलेवाला व्हिडिओ लावला होता ते त्याची ऑपेसिटी तुम्हाला इथं कमी करायची आहे. तर हे एवढं इथं करून घ्यायचं आहे. याच्यानंतर पुढच्या सगळ्या बीटमार्कमध्ये तुम्हाला काय करायचं, आपले जे काही गणपती बाप्पाचे फोटो आहे मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ते तुम्हाला इथं लावून घ्यायचे आहे. बघू शकता मी सगळे तुम्हाला 4:5च्या रेशोमधले सगळे फोटो दिलेले आहे. ते सगळे फोटो तुम्ही तसे लावून घ्या आणि एक्स्ट्राचा पार्ट असेल काही समोरचा ते असं इथे ट्रिम करून घ्या. बघू शकता काय अशा प्रकारे. तर हे सगळे फोटो एकामागे एक इथं लावून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट इथं असा ट्रिम करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्या सगळे फोटो इथं असे लावून घ्यायचे आहे. अशा प्रकारे एकामागे एक आपले सगळे फोटो तुम्हाला इथं असे लावून घ्यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला आपले सगळे फोटो इथं आपल्या सगळ्या बीटमार्कमध्ये इथं लावून घ्यायचे आहे. एकदम शेवटच्या बीटमार्कपर्यंत तुम्हाला आपले सगळे फोटो इथं असे लावत जायचं आहे. बघू शकता काय अशा प्रकारे हे इथे एक लावून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपलं इथं सॉन्ग इथं संपलेलं आहे. तर हे तसं लावून घ्यायचं आहे. हे सगळे इथे झाल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या इथं बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे आणि जे काही पहिल्या फोटोला मी इफेक्ट दिलेला आहे हा इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे. बघू शकता हा फोटोचा इफेक्ट आहे. तर फोटोचा इफेक्ट इथं कॉपी करायचा आणि आपल्या बीटमार्कमध्ये आपण जे PNG लावली त्या PNGला हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे. फक्त या PNGला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बघू शकता काय अशा प्रकारे हे PNG इथं दिसून येईल. बघू शकता अशा प्रकारे ही इफेक्ट असं इथं तुम्हाला दिसून येईल. हा इफेक्ट इथं तुम्हाला असं लावून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला इथे लावल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे काय तिथे दिसून येईल. तर तुम्ही याला इथं काय करा, बघू शकता हे जे काही PNG आहे याला इथं मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन थोडी तसं झूम करून घ्या. हे अशा प्रकारे ॲनिमेशन काहीच नाही, ॲनिमेशनला काही फरक नाही पडणार, फक्त PNG थोडी झूम होईल. तर हे एवढे तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे. हे एवढे इथे झाल्याच्यानंतर शेक इफेक्टमध्ये आपला 2 नंबरचा इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे. हा इफेक्ट इथं कॉपी करायचा आणि आपल्या उरलेल्या बाकी सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा आहे. बघू शकता आता 3.17च्या पुढे जे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि हा जे काही आपला इफेक्ट आहे ती तसा पेस्ट इफेक्ट असं इथं करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असं इथं सिलेक्ट करायचा फोटोला आणि पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला असं इथं क्लिक करून टाकायचं आहे. बघू शकता यामध्ये तुम्हाला कॉन्स्ट्रॅक्टवाले ते सगळे इफेक्ट मी ऑलरेडी पेस्ट करून दिलेले आहे. तर फक्त तुम्हाला हा इफेक्ट इथं असा पेस्ट करत राहायचा आहे. बघू शकता फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट असं तुम्हाला इथं सिलेक्ट करून टाकायचं आहे. तर या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं असा लावून टाकायचा आहे. तर हा इफेक्ट इथं लावल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं, आपल्या पहिल्या बीटमार्कला जायचं आहे 13.17च्या आणि इथे एक शॅडो इथं लावून टाकायची आहे. शॅडो PNG तुम्हाला खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. तर ते PNG इथं अशी लावून टाका. तर बघू शकता आपण आपली शॅडोची PNG इथं लावून टाकूया. शॅडोची PNG अशी इथं लावायची आहे. शॅडोची PNG लावून शॅडोच्या PNGची ड्युरेशन शेवटपर्यंत इथं वाढून टाकायची आहे आणि याला इथं थोडं इथं असं झूम करायचं आहे. बघू शकता काय अशा प्रकारे ही इथं असं ॲडजस्ट केल्याच्या नंतर याच्यावर तुम्हाला आपली आतुरतावाली PNG इथं लावून टाकायची आहे. बघू शकता जी आपण सुरुवातीला लावली तीच PNG तुम्हाला आता इथं लावून टाकायची आणि PNGची ड्युरेशन शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशी इथं वाढवून टाकायची आहे. तर ही अशी
इथं PNGला खालच्या साईडला इथं असं ॲडजस्ट करायचं आहे आणि PNG अशी इथं लावून टाकायची आहे. तर इथं लावल्याच्या नंतर आपला व्हिडिओ इथं पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे भावांनो, वरचे एक्सपोर्टच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्टवर क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो, व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भावांनो, आपण भेटूया सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.